पहिले सुरुवातीला आमच्याकडे खंडागळे साहेब आले. त्यांनी पूर्ण मला मार्गदर्शन दिले. जमीन नांगरून समजा सुरुवातीला जमीन नांगरून बेड तयार करून केल्याच्या नंतर मग पहिले आम्ही कापूस पीक लावलं. पहिले सुरुवातीला कापूस लावल्याच्या नंतर मग त्यापासून सुरुवात झाली बेडची. समजा बेडनं नांगरलं ना काही निन्न खुरपणे सगळं बंद होऊन गेलं. आमची मेहनत बी वाचली, उत्पन्न वाढलं, खर्च वाढत चालला. आणि आता याला म्हणजे सेंद्रिय कोणतंच खत नाही त्या तळीपासून असं टाकलेलं. असं सेंद्रिय खत नाही, रासायनिक खत बी एकदम झिरो होऊन गेलं त्याचं. आता तळीपासून असं मुळं कुदत जमीन बी भुसभुशीत होत गेली आमची. म्हणजे चोपण जमीन होती, एक नंबर. असे कधी पाणी थांबलायचं तर पाणी असं नीट राजाय नाही जमिनीतून, तसंच तुम्ही राजायची माल. म्हणजे याच्यात याजायच नाही, कोणताच माल नाही याजाय. तर ती बेड तयार केल्यापासून आमची जमीन बी सुपीक झाली आणि उत्पन्नात फार मोठा फरक पडला. तर तुम्ही बेड केल्यानंतर म्हणजे काही तुम्हाला असं उत्पन्नात कमी जास्त तफावत वाटली का? वाढतच चाललं ना, बिगर खर्च कमी आणि उत्पन्न जास्त वाढत चाललं. असं झालं म्हणजे पहिले मालच येत नव्हता याच्यात पहिले सुरुवातीला. बेड म्हणजे बेड करायच्या साध्या पद्धतीनं पीक कोणतं घेत होते? म्हणजे कापूस लावले, कापूस, मग मक्का, डॉलर. ओढ किती होती त्या मग? कापूस मक्का घेतलं होतं. हेच अंतर होतं. नाही, त्यांचं म्हणणं दोन लाईनी घेत होते बेडवर का एक लाईन? एक लाईन मक्काच्या 2 लाईन अशी बेडवर. पहिल्या वर्षी सर कापूस पद्धती कोणती? जे बेडवर एकच लाईन. डॉलर तेच म्हणत आहे मी. मोठा असते बारीक मध्ये कापूस झाल्यानंतर मग रब्बी मध्ये पुन्हा मक्का. ट्रॅक्टर कसं आहे ना, आपल्या बेडचं यंत्र पहा आपल्याकडे म्हणजे मूळ गावा बेडचा मोडायचा नाही होती. बेड डिस्टर्ब नाही करायचा. म्हणजे बेडची नंतर डागडुग करून घ्यायची, व्यवस्थित करून घ्यायची. ज्यावेळेस आपल्याला समोरची लागवड करायची असते त्यावेळेस ते बेडची भरले तवाच, गरज नाही पडत. बेडवर किती लाईन घेतली ना? जेवढा बाजार जास्त भरला खाली भूगर्भात तेवढं पीक चांगलं येतं असं म्हणणं आहे. आणि ते सत्य आहे. हे तुम्हाला ॲक्च्युअली तुमचे काय प्रश्न असेल ते सगळे लिहून ठेवा. एक आपला CA पण येतोय, ज्यानं जवळजवळ म्हणजे 700-800 एकरवर काम केलेलं आहे माझ्याकडं. आणि माझे गाव लांब असल्यामुळे इथं कोळकर साहेबांनी जवळच व्हिजिट अटेंड करा, जायला वेळ लागेल म्हणून. तर तो आता 2 मिनिटात पोहोचेल. तो पण सगळं सांगेल तुम्हाला कसं येतं. हे शेतकरीसुद्धा तुम्हाला बोलतील. काही अडचण आली तर मी पण ह्या ठिकाणी आहे. तर ह्या ठिकाणी बघून घ्या तुम्ही. हे आता बघा, हे एक पिकाचं कसं आहे की जे अवशेष आपण ठेवले ते असे कुजत चालतात. पुढचं पीक त्याच्यावर घेत चालतं. म्हणजे हे रोटेशन आपलं असं फिरत राहतं पूर्ण कंप्लीट सायकल. म्हणजे सेंद्रिय पदार्थ असं कुजण्याचं. आणि परत वर फील्डवर, परत कुजणे, परत फील्डवर. म्हणजे त्याच्यामुळे नंतर कसं आहे की ह्या आपल्याला शेणखताची गरज पडत नाही. फॉरेनमध्ये त्याला झिरो टिलेज असोसिएशन नावची त्याचं एक ऑर्गनायझेशन ऑस्ट्रेलियामध्ये, उरुग्वे, दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका ह्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात झिरो टिलेजचा वापर आधीपासूनच होत आहे. आणि आपल्याला हा नवीन वाटतोय, पण असं काही नवीन नाही येतो. हा फार जुना कन्सेप्ट आहे. तर याच्यामुळं आपल्याला जे फायदे होणार आहेत ते फायदे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. माझ्या प्लॉटचे माझ्याकडे सगळ्या 3 शेतकऱ्याचे यशोगाथा पण आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो नंतर इथं, किंवा आपल्याला MGMला दाखवतो वाटल्यास तिकडे गेल्यावर. तर तुम्हाला काय शंका असेल ते बघा. नुकसान करू नका शेतकऱ्याचं. नाश्ता झाला नाही वाटतं काही लोकांचा. सांगा. तर तुम्ही सांगा. आता बोलेल.